आज अनुभवूया राजगड प्रदक्षिणेचा दुसरा दिवस. तेलवाडी माळावर पहाटे आम्ही तयारी करून आमच्या दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला निघालो. निघण्याआधी आम्ही तेलवाडी माळावरील बर्गे मामांकडे मस्त कोरा चहा घेतला आणि आठवण म्हणून त्यांचा फोटो काढला. पुढे चाल आडवी मारत आम्ही पोचलो रायरीकर देवाच्या ठाण्यापाशी. हे ठाणे एका ओढ्यामध्ये खाली आहे. तिकडून पुढे आपल्याला थोडीफार चढाई करावी लागते आणि आपण पोचतो दोणी माळावर. दोणी माळावर आपल्याला बघायला मिळतं बाबुद्या भिकोले आबांचं जुनं घर आणि मागे दिसते ती पद्मावती माची. सध्या त्या घरात हनुवती फणसे आबा राहतात. त्यांचं घर म्हणजे विश्रांतीसाठी खूप उत्तम घर. गाई म्हशी तर आहेत. त्यांनी आमचा पाहुणचार मस्त चहापासून केला. पुढे त्याच माळावर आपल्याला 2 ठिकाणी म्हसोबाची ठाणी आणि पाण्याची टाकी बघायला मिळतात. एका बाजूच्या टाक्यांमध्ये पाणी आहे तर दुसऱ्या बाजूला जे टाक्या आहेत ती सुकलेल्या अवस्थेत आहेत. फोटोमध्ये तुम्ही बघू शकता सुकलेलं टाकं आणि म्हसोबा देवाचं ठाणं. इथून पुढे आपल्याला आडवी चाल केल्यावर एक आडवा पट्टा मारत आपण पोचतो काळसरी देवीच्या ठाण्यापाशी. काळसरी देवीपाशी आम्ही सर्वांनी नमस्कार केला देवीला आणि काही आठवणी म्हणून आमचे फोटो काढले. चमूचे फोटो काढून आम्ही पुढे आडवी चाल मारत कवडजाई माळावर पोचलो. कवडजाई माळावरून पद्मावती माचीचे विहंगमय दृश्य दिसते. वाटेत आम्हाला हे दादा भेटले. त्यांनी सांगितलं की कवडजाई माळावर देवीचं ठाणं आहे. त्या देवीला कवडजाई देवी म्हणतात. शोधाशोध केल्यावर आम्हाला कवडजाई देवीचे ठाणं सापडलं. कवडजाई देवीपाशी थोडी विश्रांती करून आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो सीतेच्या माळाकडे. सीतेचा माळ म्हणजे आपली गुंजावणे गावातून येणारी नेहमीची वाट. गुंजावणे गावात आल्यावर आम्ही खाली बॅगा ठेवल्या आणि जुनं गुंजावण्यामध्ये जे जे अवशेष आहेत ते बघायला आम्ही निघालो. जुनं गुंजावण्यामध्ये आम्हाला देवी, नंतर आतमध्ये हनुमान, गणपती, शिवलिंग हे बघायला मिळालं. तसेच तिथे भागवत विहीरही आहे. थोडी आम्ही चढाई करून वाटेत आम्हाला जननी देवाचं ठाणं आणि जंगलात म्हसोबा देव बघायला मिळाला. याच ठिकाणी हनुमानही आहे पण तो काही आम्हाला बघायला मिळाला नाही. नंतर गुंजावणेमधून आम्ही ढेबे वस्तीकडे चाल करायला लागलो. संध्याकाळच्या सुमारास आम्ही ढेबे वस्तीवर पोचलो. छान असे फोटो काढून आम्ही तिकडे असलेल्या कोटमजाई आणि वरदायिनी देवीच्या दर्शनासाठी जाणार होतो. तुम्ही बघू शकता ढेबे वस्तीवर छान अशी काही 5-7 घरं आहेत आणि बांबून पण बघू शकता. तिथेच वाडीच्या माळावर आम्हाला ढेबे मामा आणि कचरे दादा हे नागलीची मळणी करताना दिसले. त्यांच्याशी गप्पा मारून आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत तुम्ही बघू शकता ही बोकडखिंड आहे. वरदायिनी देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही बॅगा मागेच ठेवल्या आणि वरदायिनी देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो. तसेच दुसऱ्या बाजूला विहीर आहे. विहिरीवर पाणी भरून आणि संध्याकाळचा राजगड अनुभवून आम्ही कोटमजाई देवीच्या दर्शनाला गेलो. कोटमजाई देवीच्या दर्शना घेऊन आम्ही परत वाडीच्या माळावर आलो. समोर कोटमजाईची देवी बघू शकता. वाडीच्या माळ्यावर आल्यावर तंबू टाकून आणि जेवण करून आम्ही झोपी गेलो. असा होता आमचा तेलवाडी माळ ते ढेबे वस्ती माळचा दुर्गराज राजगडाच्या प्रदक्षिणेचा दुसरा दिवस. धन्यवाद.